नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाने 2026-27साठी तब्बल 500 कोटी रुपयांचा कृषी यांत्रिकीकरण निधी मंजूर केला आहे. ट्रॅक्टर, कृषी अवजारे, CHC सेंटर आणि महा-DBT अनुदानाबाबत मोठा अपडेट आला आहे. तर या GRमध्ये नेमकं काय आहे, कोणाला किती अनुदान मिळणार, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नवीन GRबद्दल माहिती घेणार आहोत. हा GR दिनांक 11 मे 2026 रोजी जारी करण्यात आला आहे आणि हा GR PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान म्हणजेच SMAM योजनेसंदर्भात आहे. तर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करून शेती खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर किती निधी मंजूर? तर या GRनुसार सन 2026-27साठी एकूण 500 कोटी रुपयांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तर निधी वाटप केंद्र शासन हिस्सा 300 कोटी आणि राज्य शासन हिस्सा 200 कोटी. तर प्रवर्गनिहाय निधी पाहूया. तर सर्वसाधारण प्रवर्ग रुपये 402.25 कोटी, अनुसूचित जाती रुपये 54.55 कोटी आणि अनुसूचित जमाती रुपये 43.20 कोटी. तर कोणत्या बाबींना अनुदान? तर नंबर 1, कृषी यंत्र आणि अवजारे खरेदी रुपये 345 कोटी. नंतर नंबर 2, CHC सेंटर स्थापना म्हणजे कस्टम हायरिंग सेंटर रुपये 130 कोटी. नंतर नंबर 3, फ्लेक्सी फंड रुपये 20 कोटी आणि नंबर 4, प्रशासकीय खर्च रुपये 5 कोटी. तर अनुदान कसे मिळणार? तर या योजनेत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महा-DBT पोर्टलद्वारे अर्ज, DBT पद्धतीने पैसे जमा आणि आधार लिंक खाते आवश्यक. नंतर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणजे दुसरा GR पाहूया. तर मित्रांनो, याच दिवशी आणखी एक महत्त्वाचा GR जारी करण्यात आला आहे. तर या GRमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर ट्रॅक्टर अनुदान किती? तर SC आणि ST किंवा महिला किंवा अल्प व अत्यल्पभूधारक यांना ट्रॅक्टर किमतीच्या 50% किंवा कमाल रुपये 1.25 लाख रुपये आणि इतर शेतकरी ट्रॅक्टर किमतीच्या 40% किंवा कमाल रुपये 1 लाख. तर अर्ज प्रक्रिया पाहूया. तर शेतकरी महा-DBT पोर्टलवर अर्ज करू शकतात. महा-DBTवर अर्ज, पूर्वसंमती मिळाल्यानंतर बाजारातून खरेदी, पेमेंट ऑनलाईन किंवा चेकद्वारे, बिल अपलोड आणि अनुदान थेट खात्यात. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर आधार लिंक बँक खाते आवश्यक, सर्व कागदपत्रे योग्य अपलोड करणे आवश्यक, ऑनलाईन पेमेंट पुरावा ठेवणे आवश्यक आणि महिला व SC किंवा ST शेतकऱ्यांना प्राधान्य. तर मित्रांनो, 2026-27साठी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. ट्रॅक्टर, कृषी अवजारे आणि CHC सेंटरसाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.